बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबईमधील हवा प्रदूषित हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये। मुंबईमधील हवा प्रदूषणामध्ये मागील काही दिवसांपासून वाढ। शहरातील कमाल तापमानामध्ये वाढ झाली, त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला। मुंबईमधील वाढत्या प्रदूषणामुळे कुलाब्यातील न्यू नेव्ही नगरमध्ये अत्यंत घातक AQI नोंद। माहीमपासून कुलाब्यापर्यंत सकाळच्या सुमारास प्रचंड धुक्याचं साम्राज्य। मुंबईमधील खासगी बांधकामांना आता किमान आठवडाभरासाठी स्थगिती द्यावी आणि प्रत्येक प्रभागानुसार बांधकाम वेळापत्रक निश्चित करावं। आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र। मध्य रेल्वे प्रशासन एसी लोकल प्रमाणे बंद दरवाजाची नॉन एसी लोकल प्रवासी सेवेत दाखल करणार। फेब्रुवारी महिना अखेरपूर्वी एक तर मार्च महिन्यात दुसरी नॉन एसी लोकल दाखल होणार असल्याची माहिती। ट्रेनमधून खाली पडून होणारे मृत्यू थांबणार। वसईमधील 475 वर्ष जुन्या कॅथेड्रल चर्चला युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार जाहीर। 16 देशांमधील 90 मानांकनांमधून वसईमधील चर्चची निवड। 475 वर्ष जुन्या ऐतिहासिक चर्चचा जागतिक पातळीवर सन्मान। ठाण्यातल्या नव्या सिव्हिल रुग्णालयाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये होण्याची शक्यता। काही प्रशासकीय मान्यता प्रलंबित राहिल्यानं शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 9 फेब्रुवारीला रुग्णालयाचं उद्घाटन रखडलं। मुंबईच्या सरकारी रुग्णालयांच्या शवगृहामध्ये सध्या 107 बेवारस मृतदेह। वर्षभरापासून अंत्यविधीच्या प्रतीक्षेत। वर्षभरापासून ओळख पटेना। पोलीस आयुक्तांकडून संबंधित पोलीस ठाण्यांना तातडीने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश।